चिकनची भाजी, चुलीवरच्या चिकनची भाजी, मस्त झणझणीत चिकन केलं. मस्त तर्री आली ना. पाणी टाक. आज आणलं चिकन. आता चिकन पहिले मी धुवून घेतो, कारण की चिकनची भाजी करायची आहे. तर 2-3 पाण्यानं साजरं धुवून घेतो. कांदे लसूण आणले ते बाजूने ठेवतो. कढईत पाणी टाकून घेतो. 2 कढया आहेत, त्या दोन्ही कढईत पाणी टाकून घेतो. एकदम चकचक धुवा लागते. हे काय होते, चिकन कापाच्या वेळेस याले माती लागते, खडे लागतात, नाहीतर मग लाकडाचा भुसा लागते. त्यासाठी असं हातानं सबन क्लिअर करावं लागते. दुसऱ्या पाण्यात टाकून देऊ. हे बा असे डाग डुग असतात ना, हे सर्व काढून घ्यायच्यात बोटानं, हातानं, नखानं. असे जेवढे निघाले तेवढे. मी आधीच पेटून ठेवली होती, कारण की म्हटलं चूल पेटत नाही, मग एक वेळ पेटली की पेटते. मग त्यासाठी मग आधी चूल पेटवली, नंतर चिकन धुवून राहिली. पण चिलबट चालबटेच्या वरच ते असं चिकट चिकट ते सर्व काढून घ्यायचे. किती मस्त क्लिअर निघालं. असंच आता सर्व धुवून घेतो 2-3 पाण्यानं मस्त चकचक. शेपटी खाताना पिले दे ना, त्या माजरा खातात. लचकन लचकन दोन्ही खाल्ले लागले काय आता इथे. हे घे, तू पीस खाय मोठं. हाय वा, तू एकटीच खाता. अन्न बे, म्या म्हटलं हे काळ्या गरम झाल्या असतील म्हणून पेटतीन. किती वारखोची अर्धी डब्बी नाच झाली काय रे. अति पायन होती, अति पायन बे फळ्यापाशी आहे का. हा ना, मला दिसली होती ना कुठेतरी. किती मोठी अर्धी डब्बी नाच झाली, पण चूल काही पेटून नाही राहिली बाई. काय बापू, पेट शिट पेट. सर्वेश पेटली आता चूल. किती वारखोडची तरात दिलं तिने मला. काय रे दिने घास चिकट झाली. हो गोळ आहे रे. ते हातची लय गोळायले का आता ना दिन. हा का काय ना. चला रेटलं पाणी आटू देतो पहिले. सबन सगळ्यात अगोदर तेल देतो टाकून एक माप. मस्त गरम होऊ देतो. गरम झालं की मस्त जिरं तडतडते. ऐकायला पाहू द्या पहिले. बाबू चुलीच्या दूर होय बा. चला तेलही तपलं मस्त. जिरं टाकून दिलं. पहा जिरं कसं तडतडलं मस्त. काय रे बा. आता याच्यात मी घेतो कांदा. कापला होता मी. पहा कांदा घेतला टाकून. आता मस्त परतून घेतो तो कांदा लाल होईपर्यंत. आता टाकतो मीठ, हळद. एक वेळ मस्त परतून घेतो. आता टाकतो त्यातून चिकन धुतलेलं 2-3 पाण्यानं मस्त धुवून काढलं. आता परतून घेतो मस्त. परतून घेतल्याच्या नंतर आता याच्यात काही मी आताच पाणी नाही टाकत. तर पाण्याला टाईम आहे, कारण की या चिकनला अंगच पाणी सुटते. त्यासाठी मी आताच पाणी नाही टाकत. याच्यावर झाकण ठेवून देते. कढई बसून नाही राहिली पाहिजे बरोबर. झाकणार पाणी थांबते का नाही काय नाही. आता या झाकणार पाणी थांबलं पाहिजे. फुल ताट पाहिजे होतं थोडंसं. जाऊ द्या. चला तर जे ताट आहे त्याच्यावरच ठेवू. पाणी जेवढं बसलं तेवढा त्याच्यावर गरम करायसाठी ठेवू. म्हणजे कसं असं वरून पाणी जर टाकलं तर वरचंही पाणी गरम होते आणि अंदरून आपलं चिकनही मग येत नाही. चिकन शिजेपर्यंत मी कांदे देतो चुलीत टाकून. यानं काय होते, चुलीतला कांदा जो असते की नाही, तर सर्व कांद्यातला जो असा स्वाद असते
तर सर्व या कांद्यातनी उतरते, त्यासाठी आता या चुलीतनी टाकून देतो. त्यासाठीच तर चुलीवरचं चिकन चांगलं लागते खाण्यासाठी. भाजी चुलीवरची चिकनची भाजी. आता मस्त काळा होईपर्यंत तो कांदा तसाच भाजू द्यायचा आहे चुलीतच. लसण घेतो काढून तोपर्यंत, म्हणजे कांदाही भाजला जाते, चिकनही शिजते आणि लसणही काढल्या जाते. कामात काम 2-3 कामं होतात. टाकून दिलं मी आता चिकनच्या भाजीतनी. आता काय करू, मसाला घेऊ काढून. याच्यात काय आणलं काय माहित. जिरं, हे पाय जिरं घेतलं थोडंसं. खोबरं भाजून घेतो थोडंसं. आता चुलीच्या आरावरच मस्त आपल्याला भाजून घ्यावं लागेल. सांडशीत पकडतो ना असं भाजून घेतो मस्त. खोबरं पण मस्त भाजलं गेलं, काळसर झालं. टाकून देतो आता याच्यात मी. सांबार घेतो. सांबारही आता आणला. सांबार धुवून घेतो सगळ्यात पहिले, कारण केले माती किती लागलेली असते ना, तर सांबार धुवाच लागते आपल्याला. लसण घेतला, म्हणजे आपण कांदे भाजले ते ना, त्याच्या असं मागचं टक्कर काढून घेतो वरचं. त्याच्या मागचं थोडंसं बुळूक जे असते ना ते काढून घेतलं. हे पहा असं. तर हे पण दुसरंही तसंच काढून घेतो. अद्रकचा तुकडा. आता हे साहित्य सर्व मी वाटून घेतो. चिकन पण मस्त शिजला. आता मसाला पण वाटून झाला. आता काढून घेतो एका भांड्यातनी. आता आपल्याला फोडणी द्यायची आहे. डबल ठेवून घेतो. तेल घेतो टाकून. 2 माप टाकलं, कारण की माप मोठं आहे ना, म्हणून 2च माप टाकले. तेलाला गरम होऊ देतो. मसाला घेतो टाकून. जो मी वाटला ना तो मसाला, कांद्या लसणाचा जे पेस्ट होते ते तेली टाकून आता ते परतून घेतो. मसाला मस्त परतला गेला, मस्त तेल सुटलं, म्हणजे आपला मसाला तयार झाला भाजीसाठी. त्यात मी आता मीठ टाकून घेतो. हळद, मिरची पावडर. आता परतून घेऊ. मसाला पुडी आहे, मसाल्यावर टाकून घेऊ थोडासा गरम मसाला. परतून घेऊ. जे आपले पेस्ट होती ना लसण कांद्याची, त्याचं पाणी होतं, हे टाकून दिलं. आणि हे पाणी टाकल्यानं काय होते, आपला जो मसाला आहे हा लसण कांद्याचा, हळद मीठ मिरची पावडर मसाला जो टाकला तो मस्त शिजल्या जाते. मस्त तर्री येते मसाल्याच्या ना, त्यासाठी पाणी टाका लागते. आज आहे मस्त चुलीवरच्या चिकनची भाजी. चुलीवरच्या चिकनची भाजी मस्त झणझणीत चिकन केलं होता. किती मस्त तर्री आली ना. पाणी टाक. पोळी झाली. जेवण करून घेतो आता आम्ही. है ना बघू आशू आरू. मस्त भाजी झाली आपली. का किती मस्त झाली चुलीवरचं चिकन. चला भाजी घेऊन घेतो आता प्लेटीतनी मस्त. भाकर पण केली मस्त चुलीवरची, ज्वारीची भाकर. इतनी बड़ी. इतनी बड़ी. चल जेव रे बाबू. ऐकून दे का भाजी. ऐकून घे. जेव रे बाबू. हे घे. थांब, गरम आहे का. थांब थांब ना, गरम असेल ना. थांब ना. आम्ही चिकन देतो तुला चालून. थांब. मी काय म्हणते, मस्त झाले. कशी झाली. स्वादिष्ट झाली म्हणते. मस्त झाली म्हणते. डबल एक तसंच दे म्हणते. घे.